नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. शपथविधीचं जंगी नियोजन. 22 राज्यांचे मुख्यमंत्री येणार. 3 स्टेज पैकी 1 स्टेज संत महंतांना. महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी निरीक्षकांची नावे जाहीर. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांची घेतली भेट. 13-14 डिसेंबर रोजी संविधानावर होणार विशेष चर्चा. आणि सोलापूरच्या मारकवाडीमध्ये ग्रामस्थ घेणार उद्या बॅलेट पेपरवर मतदान. आता पाहूयात सविस्तर वृत्त. राज्यातील नव्या महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच विराजमान होणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. उद्या भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक होऊन देवेंद्र फडणवीस यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड औपचारिकता मानली जाते. दुसरीकडे दक्षिण मुंबईतल्या आझाद मैदानावर बहुप्रतीक्षित आणि उत्सुकता ताणल्या गेलेल्या शपथविधीची तयारी भाजपकडून सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी जवळपास 40,000 जणांची उपस्थिती असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांसह सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडणार आहे. तसेच देशातील 22 राज्यांचे मुख्यमंत्री देखील शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला असला तरीही सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. महायुतीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आपापल्या विधिमंडळ गटनेत्याची निवड केली आहे. पण सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपनं अद्याप तरी विधिमंडळ गटनेता निवडलेला नाहीये. 5 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे, तर 4 डिसेंबरला भाजपकडून विधिमंडळ गटनेता निश्चित करण्यात येईल. त्यासाठी भाजपच्या नेतृत्वानं 2 निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. भाजपच्या नेतृत्वानं महाराष्ट्रासाठी निरीक्षक म्हणून विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांची निवड केली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचा हल्लाबोल मोर्चा दिल्लीच्या सीमेवर धडकलाय. नोएडा दिल्लीच्या सीमेवर या शेतकऱ्यांना थोपवण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते, परंतु ते धुडकावून लावत शेतकरी आता चांगलेच भडकलेत. बॅरिकेड्सची तोडफोड करत शेतकऱ्यांनी दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न सुरू केलाय आणि या आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. बांगलादेशातील हिंदूंवर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही असं म्हणत छत्रपती संभाजीनगरात आज ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. निवडणुका आधी बांगलादेशातील हिंदूंवर होणारे हल्ले आणि त्यांना देण्यात येणारी वागणूक याबाबत भाजप आणि मित्र पक्षांनी मोठ्या सभा घेतल्या, मोर्चे काढले. मात्र निवडणूक संपताच हे लोक मूग गिळून बसलेत असा आरोप करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी बांगलादेश प्रकरणी भारत सरकारने त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. ते छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात ठाकरे गटाकडून केलेल्या आंदोलनादरम्यान बोलत होते. बांगलादेशील हिंदूंच्या विषयी मोर्चे काढले. निवडणुका झाल्यावर लोक झोपलेले आहेत का? निवडणुकाच्या आधी राजकारण करण्यासाठी बांगलादेशाच्या संरक्षणासाठी या हिंदुस्थानात त्यावेळेस मोर्चे काढले गेले. आता निवडणुका झाल्यानंतर या राज्यातली, या देशातली जनता किंवा जी संघटना, ज्या संघटना विशेषतः भारतीय जनता पार्टी याच्यामध्ये पुढाकार घेत होती, मला वाटतं फक्त निवडणुका आल्या की हिंदुत्व आणि निवडणुका केल्या की हिंदुत्व विसरणं. शिवसेना सातत्यानं, मग काश्मीर मधील पंडित असतील, नाही तर पाकिस्तान मधील हिंदू असतील आणि बांगलादेश मधील हिंदू असतील, यांच्या सगळ्यांच्या विषयी शिवसेनेनं सातत्यानं सकारात्मक भूमिका घेतलेल्या आहे. जर हे झालं नाही तर या देशामध्ये जेवढे बांगलादेशी आलेले आहेत यांना शोधून वापस बांगलादेशला पाठवलं पाहिजे, ही सुद्धा भूमिका घेतली पाहिजे. शिवसेना पुन्हा हिंदुत्वाकडे वळली का? त्याबद्दल तुम्ही शिवसेना हिंदुत्वाकडे वळायचं ना. शिवसेना हिंदुत्ववादीच आहे, तुम्हाला माहिती नसेल. शिवसेनेला हिंदुत्व कोणी शिकवण्याची गरज नाही, हिंदुत्वाकडे वळणं वगैरे नाही. शिवसेना आणि हिंदुत्व एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. विंडफॉल टॅक्स रद्द करून कच्च्या तेलाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिलाय. एव्हिएशन, टर्बाईन इंधन, क्रूड उत्पादने, पेट्रोल आणि डिझेल उत्पादनांवरील विंडफॉल कर रद्द केलाय. या पावलामुळे रिलायन्स आणि ONGC या तेल समूह कंपन्यांना तात्काळ दिलासा मिळणार आहे. सरकारने जुलै 2022 मध्ये देशांतर्गत कच्च्या तेलाच्या उत्पादनावर विशेष आकारणी म्हणून विंडफॉल कर लादण्यास सुरुवात केली होती. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरील रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेस देखील मागे घेतलाय. वेळ झाली या बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठा मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा,
अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली आहे. या सर्व पक्षीय बैठकीत संसदेत सुरू असलेला गतिरोध संपवण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्यांनी सर्व सदस्यांना सभागृहाचे कामकाज सुरळीत चालू ठेवण्याचं आवाहन केलंय. बैठकीत 3 डिसेंबर पासून लोकसभेचे कामकाज सुरळीतपणे चालवण्यास सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी एकमत केले. मात्र 13 आणि 14 डिसेंबर रोजी संविधानावर विशेष चर्चा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या दरम्यान राज्यघटनेचे महत्त्व आणि त्यांच्या अनेक पैलूंवर सभागृहात सखोल चर्चा होणार आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, अर्जुन राम मेघवाल, काँग्रेस खासदार गौरव गोगोई, काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे, टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी आणि समाजवादी पक्षाचे खासदार धर्मेंद्र यादव या बैठकीला उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दरांवरून यंदाही कोल्हापूर जिल्ह्यात आक्रमक होण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिना चालू झाला तरीही जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी अद्याप ऊसाचा दर जाहीर केलेला नसल्यामुळे येत्या 8 दिवसात साखर कारखानदारांनी ऊस दराची कोंडी फोडावी, अन्यथा स्वाभिमानी स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलाय. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून आज छत्रपती राजाराम साखर कारखाना, दत्त दालमिया साखर कारखाना यांच्यासहित जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होऊन जवळपास आठवडा झालेला आहे, तरी अद्याप एकाही साखर कारखानदारानं ऊस दराची कोंडी फोडलेली नाही. राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वात 20 नोव्हेंबरला जयसिंगपूर या ठिकाणी ऊस परिषद झाली. त्या ऊस परिषदेमध्ये 3700 रुपये या वर्षीच्या गळीत हंगामाला ऊस दर मिळावा ही प्रामुख्याने आम्ही त्या ठिकाणी मागणी केली आहे. त्याला अनुसरून एकाही कारखानदारानं अजून ऊस दराची कोंडी फोडलेली नाही. आम्ही जवळपास जिल्ह्यातल्या सगळ्या कारखानदारांना आता या ठिकाणी निवेदन दिलं आहे. आजच छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याला त्या ठिकाणी निवेदन देऊन त्यांना आवाहन केलं आहे की तुम्ही या राज्यातले एक महत्त्वाचे आणि जबाबदार धनंजय माडिक यांच्या रूपानं केंद्रामध्ये आपण काम करता, तर त्या ठिकाणाहून हालचाली करून या कोल्हापूर जिल्ह्यातल्या, सांगली जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या ऊस दराची कोंडी त्यांनी फोडावी आणि पुढाकार घ्यावा अशी विनंती महादेवराव माडिक साहेबांना मी त्या ठिकाणी केली आहे. त्याचबरोबर दत्त आसुर्ले पोर्ले असेल, बिद्री असेल, हमीदवाडा, कापशी सगळ्या कारखान्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. येत्या 8 दिवसामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी नाही फुटली तर स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पद्धतीनं त्या ठिकाणी या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या पट्ट्यामध्ये आंदोलन उभा करेल. स्वाभिमानी शेतकरी खासदार रोशट साहेबांचा विजय असो. एका बाजूला ऊस दरासाठी शेतकरी संघटना आंदोलनाच्या तयारीत आहे, तर दुसऱ्या बाजूला साखर कामगारांनीही वेतन वाढ कराराच्या मागणीसाठी संपावर जाण्याचा आक्रमक पवित्रा घेतलाय. ऐन ऊस गळती हंगामातच राज्यातील 1.5 लाखांहून अधिक साखर कामगारांनी संपाचं हत्यार उपसलं असून साखर कामगारांचा रखडलेला वेतनवाढ करार आणि कामगारांची त्रिपक्षीय समिती स्थापन करण्याच्या मागणीसाठी 16 डिसेंबर पासून हे कामगार बेमुदत संपावर जाणार आहेत. त्यामुळे यंदाच्या गळती हंगामासमोर मोठं संकट निर्माण झालंय. गेल्या 31 मार्चला कराराची मुदत आमच्या संपलेली आहे आणि 7-8 महिन्याचा कालावधी होऊन उलटला तरी शासनाला काही तिची जाग आलेली नाही. 7 ऑगस्टला साखर कामगारांनी महाराष्ट्रातल्या 50,000 साखर कामगारांचा मोर्चा साखर आयुक्तालयावर काढला. आम्हाला वाटलं एवढा मोठा मोर्चा काढल्यावर
साखर कामगारांची त्रिपक्षीय कमिटी गठीत होईल, परंतु ती काय शासनाला काही जाग आली नाही. म्हणून 14 ऑक्टोबरला आम्ही महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ यांच्या वतीनं जनरल कौन्सिल घेतलं आणि त्या जनरल कौन्सिलमध्ये कामगारांनी एवढा मोठा रेटा लावला की 16 डिसेंबर पासून महाराष्ट्रातले सगळे साखर कारखाने बंद करा, नाहीतर आमच्यावर अन्याय होईल, अशा प्रकारची भूमिका कामगारांनी त्या ठिकाणी मांडली. आणि म्हणून आम्ही आता संपावर जात आहोत. आमच्या त्रिपक्षीय कमिटीची वेतनवाढीचे कराराची मुदत संपलेली आहे. ताबडतोबीनं ही चर्चा सुरू करावी, कमिटी नेमावी आणि वेतनवाढीच्या संदर्भातली चर्चा सुरू व्हावी. महाराष्ट्रातल्या साखर कामगारांचं जवळजवळ 700-800 कोटी रुपये थकीत वेतन आहे, ते सुद्धा ताबडतोबीनं मिळालं पाहिजे. रोजंदारी कंत्राटी कामगार आहेत, त्यांना सुद्धा कारखान्याच्या सेवेत सामावून घेतलं पाहिजे. अशा प्रकारच्या अनेक मागण्या घेऊन जवळजवळ 35 ते 36 मागण्या घेऊन आम्ही या संपात उतरलेलो आहोत. शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धानाची विक्री करण्यासाठी शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे शेतकऱ्यांना आवश्यक असून नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना हमीभाव आणि बोनस मिळण्यापासून वंचित राहावं लागतंय. ही नोंदणी करण्यासाठी 15 डिसेंबर पर्यंत मुदत असून शेतकऱ्यांनी या कालावधीत नोंदणी करून घ्यावी लागणार, अन्यथा त्यांना शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यापासून वंचित राहावे लागेल, असं कृषी विभाग, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाकडून सांगण्यात आलंय. शासनाने 15 नोव्हेंबर पर्यंत नोंदणीची मुदत दिलेली होती. तदनंतर त्यामध्ये वाढ करून 15 डिसेंबर पर्यंत नोंदणी प्रक्रियेसाठी मुदतवाढ दिलेली आहे. सध्या मार्केटिंग फेडरेशनने 91,867 शेतकऱ्यांची नोंदणी केलेली आहे. त्याबरोबरच 11,182 शेतकऱ्यांची 3,97,100 क्विंटल खरेदी करण्यात आलेली आहे. सदरची प्रक्रिया ही ऑनलाईन पोर्टलवर चालू आहे. बीम नावाचं पोर्टल आहे, त्यानुसार सदरची खरेदी चालू आहे. तसेच सबेड संस्थाकडून हुंड्या प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचे शासनाकडून रक्कम प्राप्त झाल्यानंतर ऑनलाईन पोर्टलवर त्यांच्या बँक खात्यामध्ये सदरची चुकारीची रक्कम अदा केली जाईल. वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. सुवरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. सोलापूरच्या माळशिरस मतदारसंघातील मारकवाडीमध्ये उद्या म्हणजेच मंगळवारी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची भूमिका इथल्या ग्रामस्थांनी घेतली आहे. त्यामुळे येथील प्रशासनाने जमावबंदी लागू करण्याचे आदेश काढले असून निवडणूक आयोगाशिवाय इतर कोणतीही यंत्रणा अशा पद्धतीने मतदान घेऊ शकत नाही असं प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे मंगळवारी मतदानाची प्रक्रिया राबवल्यास त्या नागरिकांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय. पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील प्राण्यांचे कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्यात. यात वाघ, सिंह यांच्यासाठी हीटर बसवले असून सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी सुद्धा हीटर, लाईट, सुके गवत आणि ब्लँकेट टाकण्यात आले. जवळपास 430 प्राण्यांचे वाढत्या थंडीपासून संरक्षण व्हावे याकरिता प्राणी संग्रहालयाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
आता तुम्ही पाहत असाल तर कडाक्याची थंडी आहे आणि आपल्याप्रमाणेच राजीव गांधी प्राणी संघाचे प्राण्यांचे म्हणजे संगोपन करण्यासाठी आम्हाला त्यांचं थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक आम्हाला उपाययोजना कराव्या लागतात। त्याच्यामध्ये आपल्याकडे जे वाघ, सिंह म्हणजे सस्तन जे प्राणी आहेत त्यांना आपण जे वाघ आणि सिंह आहेत त्यांना आपण रूम हीटर्स प्रोव्हाइड केलेले आहेत, प्लस त्यांना पण लाकडी पाट दिलेले आहेत की जेणेकरून त्यांचा म्हणजे फरशीशी कॉन्टॅक्ट कमी होऊन त्यांना तिथे उष्णतेपासून त्यांचं संरक्षण होईल। प्लस आपण जे हरिण आणि सांबार कुळातील प्राणी आहेत त्यांना आपण गवत दिलेलं आहे की जेणेकरून सभोवतालचं तापमान जरी वाढलं तरी त्यांना एक ऊब निर्माण होईल अशी नॅचरल अशी, आणि त्यांना थंडीपासून त्यांचं संरक्षण होईल। आणि तुम्ही पाहत असाल तर आता आपण सध्या स्नेक पार्कमध्ये आलेलो आहे। तर स्नेक पार्कमध्ये जे सरपटणारे प्राणी आहेत तर आपण म्हणजे 2 प्रकारचे प्राणी असतात, एक्टोथर्म्स आणि एंडोथर्म्स। एक्टोथर्म्स म्हणजे कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स म्हणजे शीत रक्ताचे प्राणी, एंडोथर्म्स म्हणजे उष्ण रक्ताचे प्राणी जसे की आपण। तर आपल्यामध्ये कसं असतं की समजा टेम्परेचर कमी जास्त झालं तर आपल्या शरीरात उष्णता निर्माण करण्याची क्षमता असते, परंतु जे हे सर्प आहेत किंवा सरडे आहेत, बेडूक आहेत किंवा जे कीटक आहेत तर त्यांच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करण्याची क्षमता नसते, ते मेकॅनिझम त्यांच्यामध्ये नसतं। पण त्यामुळे त्यांना त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेट करण्यासाठी सभोवतालच्या तापमानावर निर्धारित असावं लागतं। त्यामुळे मग मगरी आहेत तर त्या काय करतात की सूर्यप्रकाश असेल त्याच्यावर बास्किंग करतात ते, प्लस आपण त्याच्यासाठी आम्हाला काही उपाययोजना कराव्या लागतात सापांसाठी। तर आम्ही तिथे हिटिंग लॅम्प्स प्रोव्हाइड करतो, प्लस ब्लँकेट्स प्रोव्हाइड करतो जेणेकरून त्यांच्या शरीराचं म्हणजे सभोवतालचं तापमान जर कमी झालं तर त्यांना एक नॅचरल अशी ऊब मिळावी म्हणून आपण अशा उपाययोजना केल्या जातात। धन्यवाद। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या वतीने 6 डिसेंबरला नागपूर मुंबई आणि मुंबई नागपूर दरम्यान 9 अनारक्षित विशेष गाड्या चालवण्यात येणार असून या गाड्यांना प्रमुख स्थानकावर थांबा देण्यात आलाय। महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांना सुविधा देण्यासाठी मध्य रेल्वेने 4 ते 8 डिसेंबर दरम्यान नागपूरहून भुसावळ, मनमाड, नाशिक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नाशिक, मनमाड, भुसावळ, नागपूर दरम्यान 9 अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। भोकरदन शहरातील जागृत देवस्थान असणाऱ्या श्री खंडोबा देवाच्या यात्रोत्सवास आज घटस्थापनेने प्रारंभ झाला। यंदाही 6 डिसेंबर रोजी पालखीची मिरवणूक आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार असून 7 डिसेंबरला दुपारी 4 वाजता नवसाच्या 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर सायंकाळी 5 वाजता साखळदंड तोडण्याचा कार्यक्रम म्हासरूळ येथील वाघे मंडळी पार पाडणार आहेत। यात्रेनिमित्त वेगवेगळ्या गावातून आलेल्या 40 ते 50 वाघे मंडळींच्या गायनासह वाघ्या मुरळीच्या स्पर्धा कार्यक्रम होणार असून या उत्सवाचा भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी केलंय। श्री नारायण किसनराव तळेकर मंदिराचा सचिव, मंदिराची माहिती सांगण्यात आल्यास आजपासून यात्रेला प्रारंभ झालेला आहे। दिनांक आजची 2/12/2024 आज घटस्थापना करून यात्रेला प्रारंभ करून दिनांक 6/12/2024 ला वार शुक्रवारला रात्रीला पालखीची मिरवणूक होईल। तसेच 7/12 शनिवारला यात्रेला सुरुवात होऊन सकाळपासून 4 वाजेला 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम, संध्याकाळी 5 वाजता लंगर तोडण्याचा कार्यक्रम व रात्रभर वाघ्या मुरळीचा कार्यक्रम चालू राहील। तसेच ह्या भोकरांची नगरीची तीनदा उलटापालट झालेली आवर्धन, गोवर्धन, भोकरदन हे शहर एक केळणा नदीच्या तीरावर वसलेलं असून या मंदिराची फार पूर्व आमच्या 7 पिढ्यापासून जवळपास आम्हाला परंपरा आमच्या तळेकर घराण्यापर्यंत चालू झाले। तळेकर नाव असं पडले की ते तळे उचल्याचा माल आम्हाला पायाभूत तळेकर मंडळी असल्यामुळं आमचे मृत पुढे तळेकर झालेले। वेळ झाली या बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।